गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधारी पक्षांमध्ये अशा घटना घडत होत्या की स्पष्ट दिसत होतं भाजप आणि शिवसेनेचा युतीचा फुगा जरा जास्तच फुगलाय आणि आता तर जवळजवळ फुटायला आलाय। शिवसेना शिंदे गटातल्या मंत्र्यांची प्रचंड नाराजी, कॅबिनेट बैठकीवरती बहिष्कार आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फडणवीसांसोबत बैठक, यातून काहीतरी गंभीर घडतंय याची कल्पना आपल्याला या आधीच आलेली, कालपासून आलीच होती। आता त्या सगळ्या घटनांनंतर एकनाथ शिंदे पुन्हा एकदा दिल्लीला धावले आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची त्यांनी थेट दिल्लीला जाऊन भेट घेतली। त्यामुळे सर्वांनाच प्रश्न पडलाय, यावेळी शिंदेंनी दिल्ली दरबार का गाठला असावं, तिकडे नेमकं काय काय घडलं असावं आणि भेटीत काय बोलणं झालं असेल। आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याच सगळ्यावरती सविस्तर चर्चा करणार आहोत। आणि शिंदेंची दिल्लीवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाणांना भारी पडणार का, याबद्दल देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यापासून यावेळी सगळी घटना सुरू झाली। एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणजे ठाणे, कल्याण आणि डोंबिवली हा संपूर्ण भाग। इथे शिवसेना शिंदे गटाची मजबूत पकड आहे, पण याच ठिकाणी भाजपने मोठ्या प्रमाणात ऑपरेशन लोटस राबवलं। शिवसेना शिंदे गटाचे अनेक नगरसेवक, माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते भाजपमध्ये घेतले। आता सूत्रांनुसार सांगितलं जात आहे, शिंदे सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना मोठ्या रकमांचा वापर करून त्यांना ते देऊन भाजप हा सगळा पक्षप्रवेश घडवून आणतोय। ही सगळे आरोप जे आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून, त्यांच्या पक्षाकडून होत आहेत की इथे पैशाचा वापर केला जातो। विशेषतः कल्याण डोंबिवलीत हे सगळं जास्त सुरू आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे ऑपरेशनचे मुख्य सूत्रधार असल्याचं शिंदे सेना आरोप करते। या सगळ्या घटनांमुळे शिंदे गटात प्रचंड नाराजी निर्माण झाली आणि शिवसेनेचं त्यांच्याच मित्र पक्षांकडून हे नुकसान होत असल्याने, भाजपकडून हे नुकसान होत असल्याने ही सगळी नाराजी त्यांनी दिल्लीला आता ऐकवून दाखवली। महत्त्वाचं म्हणजे हा राग फक्त बोलण्यात राहिला नाही। काल म्हणजे 19 नोव्हेंबरला राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती, पण शिवसेना शिंदे गटातील मंत्र्यांनी या बैठकीला थेट गेले नाही आणि त्यावरती त्यांनी बहिष्कार टाकला, बैठकच सोडून दिली, आक्रमक बाणा दाखवून दिला त्यांचा। अशा प्रकारे त्यांची नाराजी व्यक्त केली एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने। पण जेव्हा त्यांना विचारण्यात आलं त्यांच्या नेत्यांना, तुम्ही बैठकीला का आले नाहीत, तर यावर गुलाबराव पाटील सारख्या शिंदेच्या नेत्यांनी एक प्रतिक्रिया दिली। त्यांनी म्हटलं की आम्ही निवडणुकीची प्लॅनिंग करत होतो, हे त्यांनी सांगितलं। पण तरीही माध्यमे हेच प्रश्न उपस्थित करत होते की प्लॅनिंग तर नंतर पण करता आली असती, एवढं राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत न जाण्याची गरज होती का? एका अर्थाने त्यांनी बैठकीवरती बहिष्कारच टाकला ना। मात्र यानंतर लगेच एकनाथ शिंदे काही मंत्र्यांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला देखील गेले। या भेटीत फडणवीसांनी शिवसेनेच्या नेत्यांना झापल्याचं बोललं जात आहे, मात्र शिवसेना नेते नाकारतायत की असं काही फडणवीसांनी झापलं वगैरे नाहीये, असं शिवसेना नेते म्हणतायत। पण तरी हा विषय जो आहे तो मिटला नाहीये। मग काय, संध्याकाळी अचानक एकनाथ शिंदे दिल्लीला पोहोचले आणि सरळ केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांची त्यांनी भेट घेतली एकनाथ शिंदेंनी। ही भेट बंद दाराआड झाली आणि जवळपास तासभर झाली। सूत्रांनुसार या भेटीत एकनाथ शिंदेंनी थेट तक्रारींचा पाडा वाचलाय। प्रथम त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याविषयी तक्रार केली। कल्याण डोंबिवलीत ऑपरेशन लोटस राबवल्याचा, शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक मोठ्या रकमा देऊन फोडल्याचा आणि शिवसेनेचे नुकसान करण्यासाठी रवींद्र चव्हाण सक्रिय असल्याचा थेट आरोप या बैठकीमध्ये एकनाथ शिंदेंनी केला असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे शिवसेनेचे नगरसेवक फोडत असल्याचं आणि मोठ्या रकमांचा वापर करून पक्षप्रवेश घडवत असल्याचं ते सांगतात। तसंच आणखी एक मोठी नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे। बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक समितीवर उद्धव ठाकरेंना का घेतला, हा प्रश्न त्यांनी अमित शाह यांना विचारल्याचं देखील एक माहिती समोर येते। आम्हीच मूळ शिवसेना आहोत, आपलीच शिवसेना असताना उद्धव ठाकरेंना समितीवर घेण्याची काय गरज होती, असा सवाल एकनाथ शिंदेंनी अमित शहांसमोर उपस्थित केला। महायुतीसोबत घेऊन पुढे जाण्याऐवजी अशा गोष्टी का होत आहेत, असंही ते म्हणाले। आता अमित शाह यांनी हे सगळं ऐकून घेतलं आणि उत्तर दिलं, यावर मला बऱ्याचशा गोष्टी माहीत आहेत, माझं या सगळ्यावर लक्ष आहे। आता ही सगळी माहिती सूत्रांनी दिली असून माध्यमांनी देखील बातम्यांमध्ये मांडलेली आहे।
सदर भेट संपल्यावरती एकनाथ शिंदे बाहेर आले आणि त्यांनी अधिकृतरित्या माध्यमांशी संवाद साधला। ते म्हणाले, मी बिहार निवडणुकीत एनडीएच्या विजयाबद्दल अमित शहांचं अभिनंदन करण्यासाठी भेटलो। उद्या बिहार सरकारचा शपथविधी आहे, म्हणजे ही काल त्यांनी प्रतिक्रिया दिली, त्यामुळे ते म्हणाले की उद्या बिहार सरकारचा शपथविधी आहे जो आज होतोय, त्यासाठी मला निमंत्रण मिळालं आहे। या यशाचं अभिनंदन करण्यासाठी मी अमित शहांची भेट घेतली, यात चांगली चर्चा झाली। या निवडणुकीत अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचंड मेहनत घेतली। बिहारच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी मी बिहारला जाणार आहे, त्याच वेळी शहांना भेटण्याचं ठरवलेलं, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं। पुढे शिंदे यांना तुम्ही फडणवीस आणि चव्हाण यांची तक्रार केली का, असं जेव्हा विचारण्यात आलं एकनाथ शिंदेंना, त्यावर शिंदे म्हणाले, मी तक्रारीचा पाडा वाचणारा नसून मी रडणारा नाही तर लढणार आहे। राज्यातील छोटे मोठे वाद आम्ही राष्ट्रीय पातळीवर आणत नसतो। मी आतमध्ये बसलोय आणि बाहेर तुमच्या बातम्या सुरू आहेत, तुम्ही पतंग उडवता। महायुतीमध्ये कुठेही मतभेद होणार नाहीत याची काळजी प्रत्येक पक्षाने घेतलेली आहे। हा राज्यातला विषय होता, हा विषय दिल्लीतला नव्हताच। अशा प्रकारे एकनाथ शिंदे यांनी त्या विषयावरती, म्हणजे फडणवीसांची तक्रार केली का या विषयावरती त्यांची जी आहे ती प्रतिक्रिया दिली। शिंदे पुढे स्पष्ट करत म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यातले भाजपचे मुख्य नेते आहेत, तर मी शिवसेनेचा मुख्य नेता आहे। आम्ही दोघांनीही आमच्या नेत्यांना महायुतीला गालबोट लागणार नाही अशा पद्धतीचं काम करण्याच्या सूचना केलेल्या आहेत। दोघांनी देखील आम्ही, मुख्यमंत्री आणि मी काल बसून चर्चा करत मार्ग काढलाय। तो स्थानिक पातळीवरील विषय होता, तो कालच संपला। महायुती म्हणून आम्ही आगामी निवडणुकांना सामोरे जाणार आहोत। विधानसभेला जसं मोठं यश मिळालं तसं आगामी काळातही मिळेल, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली। आता या संपूर्ण प्रकरणावर आम्ही राजकीय विश्लेषक यांच्याशी देखील चर्चा केली। विश्लेषक म्हणतात, एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन रवींद्र चव्हाण आणि फडणवीसांची तक्रार केली असल्याचं सूत्रांनुसार सांगितलं जात आहे। मात्र त्यात देखील त्यांनी फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यावर दिल्ली गाठलेली आहे आणि ही शिंदेंची दिल्लीवारी बहुतेक त्या भेटीनंतर देखील फडणवीस यांना देखील माहीत नव्हती। त्यामुळे फडणवीसांना बायपास करून पुन्हा झालेल्या भेटीमुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील नाराज असल्याची शक्यता सूत्र वर्तवत आहेत। पुन्हा आज दिल्लीत नितीश कुमार यांची मुख्यमंत्री पदाची शपथ असल्या कारणाने फडणवीस देखील आज बिहारला जाऊ शकतात आणि या बिहार वारीत यावेळी ज्यावेळी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर अमित शहा यांनी जी चर्चा केलेली आहे त्यावर फडणवीस आज बिहारमध्ये असताना त्यांच्या वरिष्ठ नेत्यांशी देखील बोलतील अशी शक्यता नाकारता येत नसल्याचं देखील विश्लेषक म्हणतात। आता शिंदे यांच्या मुलाच्या टेरिटरीमध्ये जे घडलंय त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नक्कीच नाराज झालेत। अजून एक मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षातील नेते आणि पदाधिकाऱ्यांना आदेश दिलेत, जे मित्र पक्षात पक्षप्रवेश करतायत ते सगळे तुम्ही थांबवा, हे त्यांनी शिंदे यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलंय आणि सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवा असं देखील म्हटलंय। पण रवींद्र चव्हाण यांनी देखील म्हटलंय की असे जे पक्षप्रवेश आहेत ते अजून होत राहणार आहे, म्हणजे हा संघर्ष एवढ्यात काही संपणारा दिसत नाहीये। पण यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशी माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी, राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।